पण पाहत आहेत आणि एका बाजूला साईराज आणि स्वप्नील। मागच्या मॅच मध्ये साईराजने देखील काही जबरदस्त खेळ केला। प्रांजलच्या खांद्याला खांदा लावत जबरदस्त धावसंख्यांची उधळण आपल्याला पाहायला मिळाली खूप सुंदर पद्धतीने। आणि हा मॅच आता महत्त्वाचा आहे। मागच्या मॅचला तिथेच सोडत या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना। विठ्ठलवाडी बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि साईराज आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला बॉल राईट हँड ओव्हर दी स्टंप्स न पहिल्याच बॉल वरती सुरुवात आक्रमक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला बाईला द्यायला। रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय अगदी स्लॉट मधला बॉल त्याला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने केलं, लॉप केलं आणि चेंडू आपण पाहताय षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाला। साईराज पुन्हा एकदा चेंडू आता बऱ्याच काळ हवेत आहे। इथे जर झेल टिपला गेला असता तर साईराज सारखा महत्त्वाचा खेळाडू डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळाला असता। आता ही चूक तुम्हाला येणाऱ्या 5 षटकांमध्ये त्रास देईल का हाही प्रश्न आता इथे उद्भवलाय। साईराजला इथून आता एक संधी मिळाली आणि त्या संधीचं तो जरूर अनेक वेळा त्याने सोनं केलेलं आहे। जेव्हा जेव्हा चान्स मिळतात त्या चान्सला तो पूर्णपणे कन्वर्ट करत असतो। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 7 वरती। तिसरा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय। तिथे मात्र आपण पाहताय मिडॉनला खेळाडू तैनात, त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय क्षेत्ररक्षण होईल आणि धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती। 7-3 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावरती आहेत। दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच आपण पाहतोय। गोलंदाज तयार, हाफ ट्रॅकरचा बॉल होता। क्षेत्ररक्षक आता पुन्हा एकदा खाली आलेत, इथे सुद्धा चुकी झाली आणि दोन्ही फलंदाजांना एक एक संधी आता मिळालेली आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये विठ्ठलवाडी बी संघाकडून काय घडतंय, डीजे कॅन्डी थोडेसे नाराज असतील कारण गावचा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रत्येकाला वाटतं की गाव माझा जिंकावा, गावाचा विजय तोच आमचा विजय, परंतु यावेळेला इथे चुका झालेल्या आहेत। 4 बॉलचा खेळ झालाय। संतोषजी जंगम सर मात्र रजा घेतात। दुपारच्या सत्रापासून त्यांनी या मॅचचा आनंद घेतलाय। त्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलं, त्यांचे देखील आभार। चांगला फटका खेळला इनफिल्डच्या वरनं आणि या वेळेला नाही चुकी होणार। फटका खेळला होता परंतु तिथे शॉर्ट पॉइंटचं क्षेत्ररक्षण निवडलं आणि साहिल यांनी कुठलीही चुकी केली नाही। फलंदाज साईराज इथे बाद होताना गॉन। 8 वरती पहिला धक्का। साईराजला इथे जी संधी मिळाली त्या संधीला कन्वर्ट करता नाही आलं। मागच्या मॅचचा हिरो, याच्या आधीच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी, गतवर्षी उत्कृष्ट फलंदाज हा किताब ज्यांच्या नावी ते साईराज आज शेवटच्या सामन्यामध्ये महत्त्वाच्या मॅच मध्ये अगदी बॉटमला हा चेंडू आला आणि साहिलनं कुठलीही नाही चुकी केली। फलंदाज इथे बाद होतात। 8 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतायत। द्वारकामाई चिखलपाडा हा संघ आपण पाहतायत, विंकोजी म्हात्रे यांचा मात्र हा संघ आपण पाहतोय सध्या भरपूर फॉर्मात राहिलाय। 2024-25 चं कॅलेंडर सध्या द्वारकामाई चिखलपाडा या संघानं आपल्या नावी केलंय। या सफाळे विभागामध्ये एक चांगलं क्रिकेट गोल्डन फॉर्म मध्ये ते आहेत सध्या। गोलंदाज तयार, शेवटचा बॉल या षटकातला। नवीन फलंदाज दाखल होत आहेत। मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच का म्हणून माझ्या अंगावरती मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट्स आहेत, तर मागच्या मॅच मध्ये जिथून सोडलं तिथून आता पुन्हा एकदा चालू केलंय। जबरदस्त फटका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच प्रांजल, जिथे मागच्या मॅच मध्ये 45 धावा खेळल्या होत्या आणि तदनंतर आता इथून चांगली सुरुवात याही मॅच मध्ये। षटक संपले पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर सुरेंद्र गरज सुरळी आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या फलकावरती आहेत 12। इथे जर आपण पाहिलं तर 12 धावा या धावफलकावरती पहिलं षटक संपलं। चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला आणि प्रांजल लेदर क्रिकेटमध्ये देखील चांगले क्रिकेटपटू आहेत आणि लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला बघायला मिळाला। स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट आणि गलीच्या मधोमध केलेला फटका, चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपण पाहिला। पहिलं षटक संपलंय, 12 धावा 1 गडी बाद। आता गोलंदाजी मार्क वरती विपुल हे आपल्याला पाहायला मिळतील। विठ्ठलवाडी बी आणि एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजे द्वारकामाई चिखलपाडा यांच्यातला हा महत्त्वाचा सामना। स्वप्नील आणि प्रांजल
मागच्या मॅच मध्ये स्वप्नील यांनी साथ सोडली होती, आता साईराज यांनी साथ सोडले. आता इथून या दोन खेळाडूंना या खेळाला सावरावं लागेल. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा बॉलला केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षक आहेत फक्त त्या बॉलकडे पाहत राहतील. प्रयत्न चांगले केले परंतु चेंडू निघून गेलाय. चौकार. धावसंख्या 4 आपण पाहतात. धावफलक आता फ्लाय होते. 4 16 वरती जाऊन पोहोचते. बघा राऊंड विकेटनं गोलंदाज आले परंतु पुढ्यातला बॉल होता. अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच पद्धतीचा त्याला फक्त इनटू द गॅप मध्ये खेळलंय. क्षेत्ररक्षक 2 जरूर पोहोचले होते परंतु चेंडू थांबवणं त्यांच्यासाठी कठीण राहिलं. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 16 वरती. दुसरा बॉल हा फुलर लेनचा बॉल. फुलर लेनच्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. 6. चांगली बॅटिंग इथे आपण पाहतात स्वप्नीलची. खूप सुंदर पद्धतीने मागच्या मॅच मध्ये स्वस्तात बाद झाले परंतु महत्वाच्या मॅच मध्ये हा सामना इथून त्यांना माहिती आहे की इथून जर जिंकलात तर शेवटच्या दिवशी सन्मानानं तो सामना खेळायला मिळेल. ज्या अनुषंगानं या मॅच मध्ये 100% देत आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं परंतु गतीमध्ये परिवर्तन. चांगला बॉल थोडासा टप्प्यामध्ये बदलाव केला आणि चेंडूची हाताळण स्लो पद्धतीने आपल्याला बघायला मिळाली. त्या अनुषंगानं बॅटचा जो स्विंग होता तो अगोदर बॅटचा बेड बंद झाला आणि तदनंतर बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू. आता 3 बॉलचा खेळ इथे परिपूर्ण होते. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. चौथा बॉल राऊंड विकेटनं. गोलंदाज विपुल पंचांच्या उजवीकडनं. या वेळेला पुन्हा एकदा स्लॉट पद्धतीची गोलंदाजी होत आहे आणि या गोलंदाजीला इथे मात्र आपण पाहतात भरपूर समाचार घेत असताना स्वप्नील जबरदस्त बॅटिंग. 6. जलद गती. खूप सुंदर पद्धतीने स्वप्नील बॅटिंग करतात. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं अगदी प्रॅक्टिस जशी देतात की जे लॉंग हिट साठी ज्या स्पर्धा होत असतात, लॉंग हिट मारणं, कोण जास्त लांब मारणार, त्या पद्धतीने जे चेंडू तुम्ही देता त्या पद्धतीची इथे गोलंदाजी होते. याही वेळेला हाफ ट्रॅकर बॉल ज्यामध्ये स्वप्नील नावाचा षटकार होता आणि स्वप्नील सांगतात की आता इथून थांबून नाही चालणार. जी संधी मिळेल, जे चेंडू आपल्या रडारमध्ये आहेत त्यांना स्टँड अँड डिलिव्हर करणं हे माझं काम आहे आणि ज्या अनुषंगाने आता सध्या जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं आणि 2 षटकांच्या खेळामध्ये 5 बॉल फेकून झाले. 34 धावा. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रात जलद गती. TVN लाईव्हची टीम कॅमेरा वर्क जबरदस्त अप्रतिम. स्वप्नीलला ऑन स्क्रीन पाहताय. 7 बॉल मध्ये 23 धावांची झंझावती खेळी, वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल या षटकातला. स्वप्नीलचा जर आपण विचार केला तर 1 चौकार, 3 षटकार, 2 बॉल डॉट देखील खेळलेत. 328 च्या स्ट्राईक रेटनं द्वारकामाई चिखलपाड्या संघाचा एक जबरदस्त फलंदाज म्हणून स्वप्नीलची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये बदलाव केला आणि गुड लाईनला पिचिंग केली. तदनंतर षटक जर आपण पाहिलं तर इथे दुसरं संपतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतात. या षटकात तब्बल 22 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वरती. उर्वरित 3 षटक आहेत. या 3 षटकांचा खेळ कसा होईल हेही आपण पाहणार आहोत. 23 धावा या धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. साईराज हे मात्र बाद झाले. काउंटर अटॅक ऑन विपुल आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त असं DBN. खूप सुंदर. विपुलच्या विपक्षात काय बॅटिंग राहिली स्वप्नीलची. अद्वितीय ताकदीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि मागच्या षटकाचं हायलाइट आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरं षटक. तिसऱ्या षटकात पहिल्याच बॉल वरती चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल परिपूर्ण होईल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती. गोलंदाज राहुल वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. 36 धावा धावफलकावरती. विठ्ठलवाडी संघाला संध्याकाळच्या सत्रामध्ये इथून जी धावांची उधळण चालू आहे त्याच्यावरती बंदी शांतता करावं लागेल परंतु या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि शेवटच्या क्षणाला जवळपास कॅच कॅरी झाला होता आणि प्रांजलला तुम्ही संधी देत आहेत. आता इथून देखील मॅचचं चित्र बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. कॅच सुटलाय आणि कॅच सुटल्यानंतर आता प्रांजल आणि स्वप्नील दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक संधी मिळाली त्यांना. शेवटच्या क्षणाला दर्शवतात की हातामधून बॉल निसटला परंतु आता तो निसटला, तो निश्चित स्वरूपात ती चूक आहे. आता येणाऱ्या काळात त्या चुकीचं भुगतान तुम्हाला
मिळेल का? गोलंदाज तयार, प्रांजल फलंदाजी मार्क वरती आणि या वेळेला प्रांजल नाही तर स्वप्नील इथून जबरदस्त फॉर्मात मागच्या मॅच मध्ये स्वस्तात बाद झालो, या मॅच मध्ये नाही सोडणार. चेंडू सीमारेषा पलीकडे, उत्तुंग षटकार. चेंडू मैदानाच्या बाहेर, परंतु मॅच बॉल आता पुन्हा एकदा येतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 43 वरती जाऊन पोहोचते. 43 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. स्वप्नील यांना आपण पाहताय शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू, त्याला मात्र कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. स्वप्नीलनं ज्या 30 धावा इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ज्या खेळासाठी त्यांना पाठवलं होतं सलामीसाठी, तो खेळ त्यांनी योग्य रीतीने साकारला. आणि तिसऱ्या षटकाच्या आपण पाहतायत 4थ्या बॉलवरती स्वप्नील इथे बाद होतील, परंतु खेळ जबरदस्त त्यांनी दाखवला. एक सुंदर फटके ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले, जवळपास जर तपासून पाहिलं 4 षटकारांच्या साहाय्यानं चांगली बॅटिंग केली आणि ते फलंदाज आता बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील 4 षटकार आणि 1 चौकार, 272चा स्ट्राईक रेट राखत खूप सुंदर खेळी आणि त्यांच्या खेळाची इथे निश्चित स्वरूपात प्रशंसा करतात डगआउट मध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, जो विकेट खूप महत्वाचा होता आणि तो विकेट त्यांनी मिळवला. धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर 43 वरती आता 2 गडी बाद. गोलंदाज तयार, या वेळेला अगदी येता क्षणी हेलिकॉप्टर स्ट्रोक केलाय. चेंडू निघून जाईल का? यस, ऑल राईट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावा. येता क्षणी आक्रमक जयेशला आपण पाहतायत. दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत आणि मोठ्या मॅच मध्ये आता चांगली कामगिरी. जयेश अगदी येता क्षणी आक्रमकतेचं स्वरूप घेऊन आलेत आणि पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा बॉल. शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत शशिकांतची गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकृष्ण चाफेवाडी म्हटलं की शशिकांतची गरज हे नाव सातत्याने पुढे असतं. मुख्य आयोजक म्हणून शशिकांतची गरज साहेबांचं या स्पर्धेमध्ये एक वेगळा रोल असतो आणि त्यांचं इथे आगमन होते संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतायत 49 ड्रॉप कॅचेस जे झाले ते देखील आपण आता निश्चित स्वरूपात पाहणार आहोत. जे ड्रॉप कॅच झाले आणि तदनंतर फलंदाजांनी काय खेळ केला होता, जो आपण पाहतोय. साईराजचा पहिला कॅच सुटला विठ्ठलवाडी बी या संघाकडनं, पहिल्याच दुसऱ्या बॉलवरती होता. तदनंतर तो कॅच सुटल्यानंतर आपण पाहताय स्वप्नील ह्याला देखील एक संधी मिळाली आणि आपण पाहताय इझी कॅच, जे सोपे कॅच होते ते नाही कॅरी करता आले. तदनंतर आपण पाहतायत प्रांजल ह्याच्यासाठी देखील एक संधी मिळाली. ऑलमोस्ट कॅच पूर्ण झाला होता शेवटच्या क्षणाला. फॉलो थ्रू मध्ये तेवढंसं सोपं नसतं आणि ह्या ड्रॉप कॅचेस जे झाले तदनंतर आता धावा आपण पाहतात फलकावरती. त्याचं भुगतान तुम्हाला 49 धावा तब्बल 3 षटकांमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, चेंज ऑफ द पेस. फलंदाज इथे बाद. या वेळेला नाही चुकी होत, फलंदाज इथे बाद होतील. प्रांजल मागच्या मॅच मध्ये खूप छान बरसले होते. या वेळेला सेफ हँड आपल्याला पाहायला मिळाले. जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश यांनी कुठली चुकी नाही केली. दीपेश राऊत यांनी योग्य रीतीने तो झेल कॅरी केला. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना विंकुश म्हात्रे यांना आपण पाहतायत. विंकुश म्हात्रे यांना आपण पाहू शकाल जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटिंग रोल साठी सातत्यानं द्वारकामाई चिखलपाडा त्यांच्या दिशेनं जात असतो आणि आता ते दाखल झालेत. 11 बॉलचा खेळ आहे, इथून आक्रमक व्हावं लागेल. उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात ग्रामपंचायत मध्ये आणि खऱ्या अर्थानं कार्यसम्राट म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतायत आणि तेच विंकुश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक, 4थ्या षटकातला पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता तदनंतर दाखल झालेत ते म्हणजेच विंकुश म्हात्रे. गोलंदाज तयार, निखिल यांना आपण पाहताय ओव्हर दी स्टंप्स न. पहिल्याच बॉलवर येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न राहिला परंतु सिंगल तिथे मिळतोय.
या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 50 धावा द्वारकामाई चिखलपाडे या संघाच्या फलकावरती जाऊन पोहोचतायत. चौथं षटक 50 धावा जशा होत्यात तसं मात्र डगआउट मधून टाळ्या येतात. आपल्या संघाच्या 50 धावा सांघिक 50 धावा पूर्ण होत असताना जयेशनं 2 बॉलचा खेळ केलाय. 6 धाव्यांवरती तेही खेळतात. तोही षटकारानं त्यांनी अकाउंट खोललं होतं. आता तेच जयेश पुन्हा एकदा. विठ्ठलवाडी बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला बॉलला प्रोटेक्शन देतील, परंतु खराब क्षेत्ररक्षण होतं. बॅकअप चांगला मिळाला अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि अजित म्हात्रे यांनी बॅकअप चांगला दिला. धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचेल. 3 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय. चौथ्या षटकात 52 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहताय. द्वारकामाई चिखलपाडा संघ नाणेफेक जरूर हरला, परंतु बॅटिंग मध्ये त्यांनी दमखम दाखवली आणि नाणेफेक हा मॅचचा रिझल्ट नाही. खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. धावसंख्या इथे देखील 4 मिळते आणि या 4 धाव्यांना धावफलक बहरते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 56 वरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. उद्याच्या दिवसात देखील आपल्याला सुंदर पद्धतीने सामने बघायला मिळतील. तदनंतर आपण पाहतात परवाच्या दिवशी सफाळे गट, त्यानंतर पुन्हा सफाळे गट आणि तदनंतर शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अशी मात्र एक सुंदर अशी स्पर्धा. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल ज्यामध्ये वेग नाही, फलंदाजाला हवा तसा जिथे वाटेल तिथे त्यांनी तो स्ट्रोक निवड केली आणि आपण पाहताय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चार षटक समाप्तीवरती आली. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण फेकून झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. इथे आपण पाहतायत गोलंदाज तयार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 62 धावा या धावफलकावरती आहेत. जयेशला आपण पाहताय. एका बाजूला विंकोश म्हात्रे 1 चेंडू आणि 1 धावेवरती, कारण त्यांच्या समोर जयेश सारखा उत्कृष्ट फलंदाज आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील, परंतु कॅच पूर्ण करता येत नाही. सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 63. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. तिथे जे प्रेक्षक आहेत, येस ऑल राईट, धन्यवाद तो चेंडू आतमध्ये पुरवल्याबद्दल. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि 63 धावा 63 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर 12 धावा आणि 1 विकेट. दुसरं षटक ग्राफ उंचावला, भरपूर उंचावला. 22 धावा, तिथे विकेट मिळाली नाही. तिसऱ्या षटकात 14 रन, 1 विकेट आली आणि चौथ्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या, तिथे देखील 1 विकेट मिळाली. परंतु जे दुसरं षटक होतं, जो ग्राफ उंचावताना आपल्याला पाहायला मिळाला, त्यामध्ये मॅच मध्ये स्वप्नीलने ते रंग भरले होते. खूप सुंदर फलंदाजी केली होती आणि ते स्वप्नील बाद झाल्यानंतर आता जयेशनं ती धुरा सांभाळायला घेतले. गोलंदाज सूर्यकांत यांना आपण पाहताय. डाव्या हातानं जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेट पटलावरती भरपूर वर्ष खेळत असताना सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतील. व्यवस्थित फेकी आली नाही, त्याला मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 फलंदाज जयेश आणि विंकोश. धावसंख्या 65 वरती जाऊन पोहोचते. 5 बॉल आहेत. या 5 बॉलचा खेळ महत्वाचा असेल. बॅटिंग करणारा संघ इथून जास्तीत जास्त धावा कशा करता येतील ह्याच्याकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष असेल. गोलंदाज तयार. वेग, परंतु टप्पा, लाईन याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. फक्त वेग असून नाही चालत. जयेशने मात्र अगदी पायावरचा बॉल मिस केला आणि व्हाईट बॉल अपेक्षा तो सांगेल की जर कनेक्शन झालं असतं तर षटकार मिळाला असता, परंतु तिथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 66 वरती. जयेशच्या बॅट मधनं जबरदस्त पंच पुल केला या बॉलला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करणारा, आसमानाला गवसणी घालणारा षटकार. चांगली बॅटिंग आणि चांगली बॅटिंग जयेश आपल्याला पाहायला मिळतात. ट्रिपलेच्या माध्यमातून आपण पाहताय. थोडे शफल झाले, तदनंतर बॅकलिपचा योग्य वापर केला. पुन्हा एकदा या फटक्याला देखील खेळले क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच ड्रॉप ही जी पहिल्या षटकापासून जो विषय राहिला विठ्ठलवाडी बी संघाचा,
तो आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकापर्यंत तेच होतंय आणि ह्या चुका तुम्हाला त्रास देणाऱ्या राहत आहेत आणि तेच पाहायला मिळतं. .74 74 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल, परंतु आपण पाहतायत उशीर थोडा होतोय. क्षेत्ररक्षण करत असताना तुमची फेकी देखील तेवढीच महत्वाची. फक्त बॉल स्टॉप करून नाही चालत, ॲक्युरेट फेकी हेही तेवढंच महत्वाचं असतं आणि ते जर नसेल तर मग फलंदाज तिथे सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेत. 4 बॉलचा खेळ झालाय, 76 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. जयेश 10 बॉलमध्ये 31 धावा. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साईडला. ऑन साईडचं क्षेत्र हे जयचं सगळ्याधिक पसंतीचं क्षेत्र राहिलंय. शेवटचा बॉलचा खेळ आता विंकुश मात्रे मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करतील की मग गोलंदाजी करणारा संघ शेवटचा बॉल आपल्या नावी ठेवेल. 77 धावा. शेवटचा बॉल बाकी. आजच्या दिवसात 5-5 षटकांचं जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं. आणि विंकुश मात्रे यांनी शेवट इथे गोड केलाय. जबरदस्त फटका. चेंडू मात्र लोवन फुलटोच होता. जर अगोदर त्या बॉलला उचललं नसतं तर तो खोलवर टप्प्याचा यॉर्कर झाला असता, परंतु चांगल्या बॅटचा इथे उपयोग केलाय. अगदी बॉलला उचलून घेतलं, लॉब केलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 83 धावा या धावफलकावरती आहेत आणि 84 धावांचं लक्ष, असं एक मोठं लक्ष ठेवलंय द्वारकामाई चिखलपाडा संघानं. 84 धावा होतील नाही होतील, दुसऱ्या डावाचा खेळ कसा रंगेल, कोण जिंकणार कोण हरणार, आणि हे सांगण्यासाठी आपण दुसऱ्या डावात मायक्रोफोनवरती निमंत्रण देऊया या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थातच पालघर भूषण. हाच आवाज सुप्रीमो पर्यंत पोहोचला, अर्थात प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील. त्यांचा आवाज आपण ऐकतायत या आजच्या दिवसामध्ये. 5 षटकांमध्ये जबरदस्त अतिशय चांगली बॅटिंग करत असताना कॉन्ट्रीब्यूट कसं करावं हे दर्शवून दिलं गेलं. पहिल्या इनिंगचा विचार करता ज्या पद्धतीने आपण पाहताय 30 रन स्वप्नीलच्या बॅटमधून जयेशने आक्रमकता सिद्ध केली. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे त्रिशिका 11 स्टँडला चिमुरडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. त्रिशिका 11 स्टँड टॉस का बॉस यंगस्टार चषक गाजवलं आणि हे देवांश आणि त्याचे मित्र कंपनी डान्स करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सगळे चिमुरडे आपण पाहतायत. उद्याचं भवितव्य या चाफेवाडीचं आपल्याला पाहायला मिळतं आमच्या ऑन स्क्रीनवर. कदाचित ते गाणं टेंगे टेंगे लागले की काय. चला मॅचला सुरुवात होईल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी आयोजित चापेवाडी चषक 2025. चला 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या लगेच त्वरित. वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला होईल सुरुवात. टार्गेट सेट केले गेले ते सुरेंद्र आम्हाला यावेळेला दर्शवत आहेत. चौऱ्याऐंशी धावांचा. चला 2 बॅटर घाई करा. थोडस वॉर्मअप करत गेलात तर बरं होईल. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित आपण पाहतायत चाफेवाडी चषक 2025 चा हा शानदार सोहळा. अगदी आयोजकांनी अतिशय या स्पर्धेला ज्या पद्धतीने सजवलंय, डोळ्याला अक्षरशः झोप नाहीये, परंतु आम्हाला ही स्पर्धा चांगली कव्हर करायची आहे हे दर्शवत असताना आपण पाहतायत. द्वारकामाई चिखलपाडा टीमने प्रथम बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग स्वीकारली आणि 83 रन्स हे स्कोर कार्डवर लावलं. 84 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज अंकुश. 2 बॅटर विपुल आणि एका साईडला आपण पाहतायत रोहनला.
विपुल आणि निखिल, पहिलाच बॉल विपुलचा इनसाइड आउटचा फटका हर्षच्या स्वागतासाठी, आमच्या बच्चे कंपनीच्या स्वागतासाठी येतोय. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. सहा रन्स यावेळेला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर अतिशय दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रॅकिंग स्ट्रोक होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कोणत्याही गोलंदाजाला ते आवडत नाही, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक त्याच्यासाठी खूप मायने राखतो आणि तेच करत असताना आपण पाहू शकाल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने या वेळेला चेंडूला स्टॉप केलं गेलं होतं. विंकुश मात्रे बॅकअपसाठी येतात. तत्पूर्वी सिंगल मेल विपुलच्या बॅटमधून 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रन. 84 धावांचा पाठलाग करताना सुरुवात पहिल्या बॉलपासून षटकाराने जरूर झाली, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. 7 रन. या स्पर्धेचे आयोजक नियोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश घरत, किरणजी घरत, पद्माकर घरत, कल्पित पाटील, साईनाथ घरत, निलेश किनी. आतमध्ये येणारा चेंडू हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. सॉफ्ट हँड बॉडम हँडचा वापर केला. नरम हाताने खेळला. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. कैलाश घरत, दशरथ घरत, दत्तात्रय पाटील, शशिकांत घरत, राजेंद्र घरत, कौशिक किनी, कुणाल घरत, तेजस पाटील, अतुल किनी, चिराग घरत, श्रेयस पाटील, हर्ष पाटील, उदय घरत, दर्पण पाटील, योगेश घरत, चंद्रकांत पाटील, जगदीश पाटील, किसन किनी. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. शशिकांतजी घरत साहेब मोलाचं सहकार्य चे गावित साहेब आमदार स्वीह सहाय्यक म्हणून ज्यांची ओळख आणि ग्रामपंचायत सदस्य विराथन बुद्रुक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभत असताना पाहायला मिळतं. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सफल ठरतायत. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल झाला. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 84 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 13 धावा. सुरुवात तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. आता इथून कशा पद्धतीने बॅटिंग करतील विपुल आणि निखिल याकडे लक्ष असणार आहे. चांगला स्ट्रोक होता. दुसरा षटक गोलंदाज आय थिंक सो जयेश घरत गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विपुल स्ट्राईक एंड कडे तर नॉन स्ट्राईक एंड कडे निखिलला आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली दमदार आणि शानदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक हाताळण्याकरता जयेश घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला मिळतोय. प्रांजल पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी विपुल फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करतोय. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. विठ्ठलवाडी बी या टीमची 13 या धावसंख्येवर 13 रन्स. 5-5 षटकांच्या आजच्या दिवसामध्ये संपूर्ण शेड्यूल आपल्याला पाहायला मिळाला. हीच ताकद आहे या चापेवाडी चषकाची, आयोजकांची, की 5 षटकांचे सामने व्हावेत. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12th मॅन म्हणून आकाश खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, यातही मात्र शंका नाहीये. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट. या वेळेला आपण पाहू शकतात मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. साईराज भोईर फेकी करतील. थोडेसे लेझी राहिले होते, थोडेसे वेगाने आले नाहीत आणि स्वतःवर निराश या वेळेला व्यक्त करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16च्या घरामध्ये. 16 विदाउट लॉस. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. या फटक्यावर तर मला थॉमस ड्राईव्हची आठवण आली. एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना आणि सर्वात जास्त आनंद हे आमचे बच्चे कंपनी घेत असताना पाहायला मिळत आहेत. एन्जॉय करतायत. संघ कोणताही जिंको, कोणताही पराभव होतो, परंतु आम्ही एन्जॉय करतोय क्रिकेटला. दत्तात्रय पाटील साहेब आणि शशिकांतजी घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजा घेत आहेत आजच्या दिवसामध्ये. अतिशय हे चांगले आयोजक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते.
दरम्यान आपण पाहिलं थोडीशी चेंडूला फ्लाइट मिळाली, चेंडू वळण घेणारा होता. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 3 बॉलचा खेळ झालाय. 16 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगती पथावर. जयेश घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर 22 झालेले आहेत. 22 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला ऑन साइडला निखिल सोडणार नाहीये, सरळ चेंडूला फेकून दिलंय. त्या रेंज मध्ये चेंडू आला, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना 5व्या बॉलवर षटकार. जयेश गरजच्या गोलंदाजीवर 28. काय निखिलने यावेळेला बॅटिंग केले. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला. जयेश गरजच्या विरोधात या वेळेला खेळत असताना काय बॅटिंग केले निखिलने. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. आता एक्झॅक्टली 18 बॉल 50 ची आवश्यकता. चौतीस रन. अतिशय चांगली दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये सुपूर्त केलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. कॅच सोडण्याचा परिणाम कदाचित यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे विंकोश मात्र तेच डिस्कस करत होते. 2 दिवस जेवणाची, स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आणि चहाची जी मेजवानी पाहायला मिळाली. आदरणीय अक्षय पाटील, प्रणय पाटील आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचं मनपूर्वक धन्यवाद. 18 बॉल आणि 50 ची आवश्यकता. तिसरं षटक हाताळण्याकरता अंकुश घरतला आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर येताना डावकुरे हाताने. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू विपुल कही पे निगाह है कही पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन ऍड होईल लेग बाईच्या स्वरूपात. साजिद लाला सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चिता कॅम्प या ठिकाणाहून येत असताना अपडाऊन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेन जाधव एका साईडला आपण पाहू शकतायत. दोन्ही पंच मुंबईवरून मात्र आपण पाहू शकतायत इथे उपस्थित झालेत. नितेश कदम लोकल यावेळेला जरूर आपण पाहू शकतायत. परंतु आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा बोलबाला राहिलाय. 35 विदाउट लॉस. यावेळेला निखिल सोडणार नाहीये. हम भी किसी से कम नहीं. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. व्हाट अ शॉट. मॅक्सिमम 6. षटकार. 41 रन. आता विजयासाठी 43 रनची आवश्यकता. बॉल आहे 16. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये 43. निखिल भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वॅगन व्हील चेक केला तर आपण जास्तीत जास्त निखिलचे फटके हे ऑन साइडला पाहायला मिळत आहेत. 1च रनवर सॅटिस्फाईड. आता समर्थकांकडून टाळ्या येत असताना पहा वॅगन व्हील लगेच यावेळेला दाखवला गेला. प्रवीण पाटील दर्शवतात की षटकार जे येल्लो कलर मध्ये एरो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ऑन साइडला. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. विपुलचा हा फटका मात्र मिस टायमिंग. आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे की अलीकडे यावेळेला रोखले गेले याकडे लक्ष असणार आहे. आणि तेवढीच चांगली फिल्डिंग आहे का यस पंच रेफर केले गेले. नितेशजी कदम या लगेच. चार चौकार. रोपवर डायरेक्ट चेंडू रोखल्यानंतर आदळला आणि इथून 4 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. यावेळेला अप्रतिम विपुलचा हा फटका. विंकोश मात्रे यावेळेला आपण पाहतायत वन हँडने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला आणि 4 रन. चौकार. क्या बात आहे. आता मात्र यावेळेला थैमान आलंय, सैराट आलंय. 50 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 34 रनची यावेळेला आपण पाहतायत अजून सुद्धा आवश्यकता आहे. 34 रनची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 32. निखिल 8 बॉल मध्ये 17 रन. मिसफिल्डचा फायदा मिळालाय.
परिपूर्ण विस्कळीत झालंय. आता काय होईल या सामन्याचा रिझल्ट काय लागेल. 13 बॉल 34 ची आवश्यकता. अंकुश घरत पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक हा झेल तर नाही होणार. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. करणचा वेध घेतोय चेंडू खूप मोठ्या प्रमाणात. कीपर प्रथमतः होते जयेश घरत हेच सांगतायत की तुला स्टार्ट घ्यायला हवी. बाउंड्री लाईन जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला स्टार्ट घ्यायला हवी. मोमेंट तुमच्या बदलतात. आता बॉल आहे तुमच्याकडे 12 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता आहे. चला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करा. वेळीची दिरंगाई न करताना 12 बॉल आणि 32 रन 16च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. जयेश घरत गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतील की दुसऱ्या गोलंदाजाला प्रमोट केलं जाईल. याकडे लक्ष असणार आहे. चला पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. धावत अजित म्हात्रे आणि फिल्डिंग लगेच सजवून घ्या. 2 बॅटर ऑलरेडी तयार आहेत. $49 द्वारकामाई चिखलपाडा या टीमची आपली स्थिती पाहिली होती. हितेश किनी आज खूप खुश आहेत संघाच्या कामगिरीवर. 52 रन्स एका साईडला आपण पाहतायत. चला अजित म्हात्रे धावत या, आपण पळत या. मेसेज तर पोहोचवलाय तुम्ही. आता आपण पुन्हा एकदा खेळ पहा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 12 बॉल 32 ची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. जयेश घरत गेल्या ओव्हरमध्ये धावा खर्चिक केल्या होत्या. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता आपण पाहिलं प्रांजल पाटीलला. त्याच्या अगोदर आपण पाहिलं जयेश घरतला. अप्रतिम ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत. 1 रन तर जरूर मिळेल. प्रांजल पाटील पुढे सरसावतील. डेथ ओव्हरमध्ये प्रांजल पाटील स्पेशालिस्ट आपल्याला पाहायला मिळतो. उसळी घेतली होती आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप मायने राखतात. सातत्याने ज्या वेळेला तुम्ही सर्व काही विस्कळीत होतं त्यावेळेला एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा एकमेकांच्या माध्यमातून समजून घ्या. ऍडजस्टमेंट. उलटॉस बॉल. विपुलचा हा फटका या वेळेला फसतोय. स्वप्नील एक वेगळ्या शैलीने झेल घेण्याची कला स्वप्नीलच्या हातामध्ये. चेंडू विसावला. फलंदाज बाद. विपुल गॉन. संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली गेले. आता विजयासाठी इथून आपण पाहिलं 31 ची आवश्यकता आहे. 10 बॉलमध्ये 19 190 चा स्ट्राईक रेट. 3 डॉट 1 षटकार 2 चौकार. विपुलने चांगली बॅटिंग केली आणि परतीच्या मार्गावर यावेळेला आपण पाहतायत. चला नो मीटिंग नो टाइम. पाहायचंय निखिलवर परिपूर्ण दारोमदार आहे. 10 बॉलमध्ये 33 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून हा झेल अप्रतिम कॅरी केला. हे दृश्य आपण पाहतायत रिप्लेच्या द्वारे DBN लाईव्ह वर. जयेश घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 53 रन झालेले आहेत. ऑन साइडला फटका तर छान आहे साहिलच्या बॅटमधून, परंतु इथे प्रांजल कोणतीही चुकी करणार नाहीये. जयेश घरत इज ऑन अ हॅट्रिक. न्यू बॅटरला माहिती आहे इथे हवेचा झूत थांबलेला आहे. त्या अगोदरच आपण वॉर्मअप करत जावं. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. कारण बॅटर ऑलरेडी लवकरात लवकर येत आहेत आणि ऑलरेडी आपण पाहतायत थोडंसं अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपण हा सामना कव्हर करणार आहोत. साहिलने चांगला फटका खेळला होता परंतु डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही आणि प्रांजल पाटील त्या ठिकाणी आले. चांगला झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. 9 बॉल 31 ची आवश्यकता आहे. निखिल एका साईडला हे विकेट जाताना पाहतोय त्याच्या डोळ्यासमोर. एक साईड फलंदाज असल्यानंतर काय करावं हे आतापर्यंत फलंदाजाला सुचत नाहीये विठ्ठलवाडी बी टीमच्या. क्लीन बोल्ड. सेकंड विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. जयेश घरतचा दबदबा राहिलाय. चला टीम मीटिंग करू नका, सेलिब्रेशन नंतर करा. आणि इथून आपण पाहू शकतात आता बॉल आहेत 8 बॉल मध्ये 31. कॉंग्रॅच्युलेशन जयेश घरत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सेकंड विकेट हॅट्रिक. काय जबरदस्त. फर्स्ट टाइम आपण पाहिलं डबल हॅट्रिक आणि त्यानंतर आता सेकंड विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. जयेश घरत आमच्या फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राहणीमान परंतु उच्च विचार जयेश घरतच्या गोलंदाजीचं पाहायला मिळतं. काय बॉलिंग केले. सूर्यकांत म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दुर्वेशचा क्लीन बोल्ड यावेळेला आपण पाहू शकलात. ही फर्स्ट विकेट. सेकंड विकेट आपण पाहताय प्रांजलच्या हातामध्ये. पहिली स्वप्नीलच्या हातामध्ये झेल.
उडाली होती तिथे टिपला आणि हा प्रांजल पाटीलचा हा झेल आणि इथे प्लेड ऑन अर्थातच क्लीन बोल्डच्या माध्यमातून हलकीशी बॅटची एज 8 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतायत अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे का मात्र निखिलला स्ट्राईक येईल तेव्हा बॅलन्सिंग राहील इथून चांगला बॉल आणि डबल हॅट्रिक 2 वेळा क्या बात आहे जयेश घरत अक्षरशः खेळपट्टी प्रेमात पाडले पहिल्या सेकंड ओव्हरला जो मात्र धावा खर्च केल्या होत्या त्या कव्हर केल्या हो मी चांगला विकेट टेकर गोलंदाज आहे चला टीम मीटिंग करू नका जास्तीत जास्त वेळ दौडू नका आता 7 बॉल आणि 31 रन विकेट क्रमांक 4 काय बॉलिंग केले ऍब्सोल्युटली प्लम अजित मात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल आहेत 7 बॉल मध्ये 31 ची आवश्यकता अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय 18 बॉल डॉट आणि 9 विकेट क्या बात आहे 7.11 चा एव्हरेज इकॉनॉमी 7.97 प्रतिम यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय 1 रन घेण्यापासून वंचित राहिलेत पण ज्या वेळेला एक सेट फलंदाज चांगली बॅटिंग करतोय त्याच्या बॅटमधून 33 धावा येत आहेत तर एका साइडला फलंदाज मात्र नांगी टाकून उभे राहत नाहीयेत तर ते विकेट देत आहेत म्हणजे सिंगल डबलला प्राधान्य दिलंच नाहीये आणि निखिलला हे पाहत नसेल थोडंसं खटकत असेल डोळ्यासमोर परंतु तो कोणाला सांगेल आता 31 रनची गरज पहा 2 षटकं 5 डॉट 23 रन 4 विकेट्स आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर काय कडक बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली बॉलिंग अनालिसिस विपुल बाद झाल्यानंतर जी रांग लागली ती मात्र आतापर्यंत स्वप्नीलचा हा पहिला झेल टिपला विपुलचा दुसरा झेल आपण पाहू शकलात आणि हा तिसरा क्लीन बोल्ट प्लेड ऑन इथून विकेट हॅट्रिक डबल हॅट्रिक आपण पाहतायत जो पायचीत पकडला गेला परफेक्ट पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहताय सरळ चेंडू निघून जातोय आणि निखिल आता मात्र यावेळेला थोडेसे कुठेतरी आपण पाहतात नाराज होत आहेत ते बॉडी लँग्वेजवरून स्पष्टपणे दिसतं 5-6 बॉल मध्ये एखादा चेंडू जरी स्ट्राईक रोटेट झाली असती तर थोडीशी मानसिकता जी आहे निखिलची ती कदाचित थोडीशी वाढली असती परंतु तसं काही घडलं नाही प्रांजलचा पुढील बॉल 5 बॉल आहेत चेंज ऑफ पेस जरूर केला गेलाय षटकार येण्यासाठी मार्ग मोकळा झालाय आणि सरळ चेंडू मात्र आपण पाहतायत इथून चिमुरड्याच्या स्वागतासाठी षटकार 6 धावा ही पॉवर आहे निखिलची परंतु निखिलच्या पॉवरचा कोणीच विचार केला नाही आपल्या संघासाठी किती फायदेशीर ठरत असतो सिंगल डबल हे दर्शवून दिलं नाही आणि इथून आता आपण पाहतायत धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली 24चं अजून सुद्धा समीकरण आपल्याला पाहायला मिळतं 4 बॉल आहेत 4 बॉलवर अनुक्रमे 4 षटकार निखिलला मारावे लागतील परंतु प्रांजल सारखा एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रांजलचा पुढील बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत मिस्टर निखिल यावेळेला बॅटचे एजंट टेकन निखिल बॅक टू द पॅव्हिलियन गॉन चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील 3 बॉल आहेत आता शेवटचे 3 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता आहे आजच्या दिवसात सगळ्या संघांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे कारण ही स्पर्धा आहे लाख मोलाची चाफेवाडी चषक ज्या स्पर्धेची उंची आता गाठताना आपण पाहतायत लोकप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या सफाळे विभागामध्ये विटी लाईन मध्ये जसं रॉकी ग्रुप चषक हा वर्ल्ड कप संबोधला जातो त्या पद्धतीने लाख मोलाची स्पर्धा डिसिप्लिन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 5-5 6-6 षटकांचे सामने आपण पाहिलेत कालच्या दिवसात 6-6 षटकांच्या सामन्यापासून जरी 11:15 बॉल पडला तरी सुद्धा 6-6 षटकांचे सामने आपण पाहिलेत आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं चाफेवाडी चषकाच्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कौतुकास्पदी स्पर्धा पारदर्शकता स्पर्धेची कशी असावी हे या स्पर्धेने परंपरेची स्पर्धा म्हणून ओळखले गेले फुलटॉस बॉल होता यावेळेला सरळ बॅटचा वापर केला विंकुश मात्रे पुढे सरसावतील विंकुश मात्रे काय इम्प्रोव्हायझेशन केलंय आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय चांगली फिल्डिंग एक झेल सुटला होता तिथे थोडेसे जरूर निराश झाले होते आणि इथून आता 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय शेवटचे 2 बॉल शेष हा बॉल परफेक्ट फुलर लेन्थचा बॉल पाहायला मिळाला आणि इथून आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिले अतिशय चांगला बॉल आपण पाहिला फुलर लेन्थचा बॉल होता परफेक्ट व्हाईट यॉर्कर कसा असावा
प्रांजल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अजित मात्रेचा फटका स्ट्रीट ड्राईव्हचा स्वप्नील त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा प्रकारे द्वारकामाई चिखलपाडा टीमने अतिशय चांगला खेळ केला आणि इथून आपण पाहता श्री गणेश डोंगरीपाडा या टीम बरोबर संडेच्या दिवसामध्ये त्यांची मॅच सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन. एका साईडला आपण पाहतायत आकाश यांच्या चेहऱ्यावर खुशी, अक्षय यांच्या चेहऱ्यावर खुशी आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला आपण पाहतायत विठ्ठलवाडी बी टीम. आपण सुद्धा चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. जयेश घरत ह्या वेळेला जबरदस्त आक्रमकता दाखवली. मॅन ऑफ द मॅच जयेश घरत आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी.